सर, कल्याणमध्ये कुठेतरी भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. कुठलीही नाराजी नाहीये आणि श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणणं ही आमची जबाबदारी असं त्यांनी विधान केलं. नाही, हे अत्यंत योग्य आहे आणि बरोबरच आहे. कारण या बाबतीत फार अगोदरपासूनच महायुतीमध्ये चर्चा सुरू होत्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं जे काम त्या कल्याण मतदारसंघामध्ये आहे ते काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता मध्यंतरी जो आमदार गणपतराव गायकवाड यांच्या बाबतीतला जो प्रसंग घडला त्यामुळे काही अंशी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये असणं होती त्याच्यामध्ये, परंतु माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे. आणि आता महायुतीचा निर्णय उमेदवारीचा झाल्यानंतर सर्वच घटक पक्षांनी, महायुतीमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्याच पक्षांनी ती आपली जबाबदारी आहे असं समजून ती जागा जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी काम करायचे हे सूत्रच हे महायुतीमध्ये ठरलेलं आहे. त्यामुळं आपण आता बघितलं, शिवसेनेची जागा असेल तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याच ताकदीनं काम करणार आहे. भाजपची जागा असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी करणार आहे आणि राष्ट्रवादीची असेल तर शिवसेना भाजप करणार आहे. हे तीन पक्षांमध्ये सूत्र ठरलेलं आहे. त्यामुळं असं बिलकुल नाही, थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरे असतात, पण त्या प्रमुख नेत्यांनी त्याच वेळी त्या लोकांची नाराजी दूर करणं आणि महायुती म्हणून एकत्र काम सुरू करणं हे आमचं ठरलेलं आहे. आणि त्याप्रमाणेच आज माननीय फडणवीस साहेबांनी कल्याणच्या बाबतीतलं वक्तव्य केले. त्यामुळे आता हा प्रश्न मिटलेला आहे. पूर्ण युती, महायुती ताकदीनं ती जागा जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू. कल्याणमध्ये स्थानिक पातळीमध्ये आपण सर सातत्यानं पाहत आलोय की भाजप आणि शिवसेनेमध्ये जो कार्यकर्त्यांमधला कोल्ड वॉर आहे तो सातत्यानं पाहायला मिळाला. गणपत गायकवाड यांच्या प्रकरणामुळे तर ते आणखीनच समोर आलं. मात्र स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते याला राजी होतील का आणि तशी खबरदारी घेतील का? हे बघा, आमचे तिन्ही पक्ष महायुतीमधले जे प्रमुख पक्ष आहेत, आमचे घटक मित्र पक्ष सुद्धा बरोबर आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा शिस्तबद्ध पक्ष आहे. एकदा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय झाला की खालच्या कार्यकर्त्यांमध्ये जरी मतभेद असले, नाराजी वगैरे काही असली तरी ती शिस्तबद्ध पक्षामध्ये ते कार्यकर्ते पक्षाचा आदेश म्हणून पाळतात आणि पक्षाच्या आदेशाचं 100% अंमलबजावणी करतात. त्यामुळं खालच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा ही नाराजी आता राहणार नाही. पण याला जोडून एक विषय की श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी एवढा वेळ का लागला असं म्हटलं जात होतं की भाजप ही जागा मागते. नक्की काय कारण आहे यामागे? हे बघा, हे आता हे कयास हे किंवा तर्कवितर्क हे काही लोकांनी काढलेले आहेत. स्वतःच्याच ताटात पहिल्यांदा वाढून घ्यायचं ही शिवसेनेची पद्धत नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची उमेदवारी अगोदर सुद्धा या ठिकाणी पक्ष जाहीर करू शकला असता, परंतु पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. असं नाही ना, मागं बघितलं 2.5 वर्ष आपण एकाच कुटुंबामधले सरकारचं नेतृत्व मोठे नेते करत होते आणि त्यांचे युवराज पहिल्याच यादीत मंत्रिमंडळामध्ये आले. मध्ये नाही, तसं शिवसेनेमध्ये नाही. आधी कार्यकर्त्यांचा मान सन्मान करायचा, आधी कार्यकर्त्यांचा विचार पहिल्यांदा करायचा आणि आपल्या परिवारातल्या, आपल्या कुटुंबातल्या, आपल्या लोकांचा विचार नंतर करायचा. ही नेहमीची पद्धत आहे. पहिलं माझ्याच ताटात वाढून घ्यायचं आणि दुसऱ्यांची ताटं मोकळी ठेवायची, ही शिवसेनेची काम करण्याची पद्धत नाही. आता कल्याणचा उमेदवार उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. ठाण्याबाबतची काय परिस्थिती? कारण की ठाण्यावर सुद्धा रामटेक असेल असे काही मतदारसंघ जे आहेत तिथे अजून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. काही स्थानिक पदाधिकारी असतील किंवा स्थानिक जे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बोलणी सुरू आहेत. नाराजीचं एक वेगळ्या पद्धतीचं नाट्य पाहायला मिळते. तर अधिकृत उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होणार? ठाण्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहेत, मी आपल्याला सांगितलं तसं. आणि पहिल्यांदा मी सांगेन आपल्याला, आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावर 2019ला ज्या जागा लढल्या त्या जागेवरचा आमचा आग्रह कायम आहे, आमचा आग्रह आहे. परंतु 3 वरिष्ठ नेते जे आमचे महाराष्ट्रामधले आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा, हे तिघजण एकत्र बसतील आणि सगळ्या जागांवरती सन्मानजनक, कुणाचीही नाराजी राहणार नाही असा सन्मानजनक तोडगा ही तिघजणही मिळून काढतील. त्यामुळं आग्रह राहणं, आग्रह धरणं हे आमच्या कार्यकर्त्यांचं, आमचं सगळ्यांचं काम आहे. परंतु जेव्हा आपण कार्यकर्ते आग्रह धरतो आणि त्याच्या बाबतीतले अधिकार आपल्या वरिष्ठ नेत्यांना देतो, जे उच्च नेते, सगळ्यात मोठे नेते आपले त्यांना देतो, तेव्हा ते यातला योग्य सन्मानजनक तोडगा किंवा सन्मानजनक मार्ग नक्की काढतील.
ज्या काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत वाटप करायच्या त्यामध्ये सुद्धा चर्चा करून व्यवस्थितशीर चर्चा करून कुणाचीही नाराजी राहणार नाही असाच सन्मानजनक तोडगा लवकरच निघेल. रामटेकच्या जागेसाठी शिवसेनेची हीच आग्रही भूमिका अगदी शेवटपर्यंत राहणार आहे. नाही आमच्या संदर्भामध्ये आपण रामटेकचा तर निर्णय झाला ना. कृपाल तुमानेंच्या बाबतीतला म्हणताय ना आपण. हा, नाशिकच्या बाबतीतलं म्हणाल तर तिथं सुद्धा आमचा आग्रह आहे. कारण नाशिकमध्ये हेमंत गोडसे साहेब आमचे विद्यमान खासदार आहेत. तिथले आमदार पक्षाचे असतील, तिथले पालकमंत्री आमचे असतील, या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरलेला आहे की नाशिकची जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे. जसं आपण ठाण्याच्या बाबतीत म्हटलात तसंच नाशिक बाबतीत असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग बाबतीत असेल, शिवसेना आग्रही आहे. परंतु आम्ही जसं म्हटलं आपल्याला आम्ही आग्रह जरूर धरू. आम्ही आमची बाजू अगदी प्रकर्षानं त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांकडे मांडू. परंतु निर्णय हा हे तिघजण एकत्र बसून घेतील. आणि निर्णय घेताना मी एवढंच सांगेन आपल्याला सगळ्याच जागांच्या बाबतीत निर्णय घेताना कुठेही नाराजी कुणाची राहणार नाही आणि सन्मानजनक तो निर्णय असेल एवढं मी आपल्याला खात्रीने सांगेन. सर, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक आहे. सगळे मंत्री सुद्धा बैठकीला उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री स्वतः असणार आहेत. बैठकीचा अजेंडा नेमका काय आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक मांडली जाते. नाही, बैठका आमच्या नेहमीच होत असतात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर नियमितच बैठका असतात. आजची सुद्धा बैठक ही आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माननीय मंत्री महोदयांच्यावरती कशी कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी द्यायची, मंत्री महोदयांच्या बरोबर जे आमचे सहकारी आमदार आहेत, पक्षाचे नेते उपनेते आहेत, या सगळ्यांना कामाचं विभाजन कसं करायचं आणि कशा पद्धतीनं आपण पूर्ण ताकदीनं महायुती म्हणून ह्या निवडणुकीला सामोरं जायचं याच्या नियोजनाची बैठक आहे. ज्या विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आलेली आहेत, वाशिम यवतमाळ असेल किंवा हिंगोली असेल आणि आता जी काही नाशिकची चर्चा आहे, हेमंत गोडसे आग्रही आहेत, वारंवार भेटी सुद्धा घेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या, मात्र अजून तो तिढा सुटलेला नाहीये. तर अशा जे विद्यमान खासदार आहेत त्यांची समजूत कशा पद्धतीने काढली जाणार आहे? कारण त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी नाराजीचं नाट्य पाहायला मिळालं. कालच याच्यावरती मी सविस्तर बोललेलो आहे. नाराजी बिलकुल नाही. ठीक आहे, काही एक दोन ठिकाणी म्हणजे रामटेकला आणि वाशिमला आपण विद्यमान खासदारांच्या ऐवजी नवीन उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. पण तरी सुद्धा हा निर्णय घेताना विद्यमान खासदार साहेबांच्या बरोबर चर्चा करून त्यांच्याशी 1, 2, 3 बैठका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या आहेत आणि वस्तुस्थिती त्यांना समजावून सांगूनच हा निर्णय झालेला आहे. सन्मानजनक यातनं मार्ग आपण काढलेला आहे. आणि जरी ते आज खासदारकीची उमेदवारी त्यांना मिळाली नसेल तरी पक्षामध्ये त्यांचा मान सन्मान रुतबा हा कायम ठेवला जाईल. त्यांना पक्षामध्ये मानाचं स्थान राहील हे पक्षाच्या वतीनं आम्ही स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुणीही जरी उमेदवारी मिळाली नसली तरी त्या बाबतीत कुणीही नाराज नाही. सांगितलं ना आता, सांगितलं 6 वेळा तर जे उमेदवार लोकसभेचं सदस्यत्व तर बहाल करतात, कामं करतात आणि अशांची तर तिकीट कापली जातात. काय एकंदरीत हे बघा, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी प्राप्त परिस्थिती असते त्याप्रमाणे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला किंवा पक्षाच्या कार्यकारिणीला निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे ना. जरी मी आता म्हटलं उमेदवारी नाकारली तरी याचा अर्थ असा नाही की ते पक्षाच्या प्रक्रियेपासून पूर्ण बाजूला आहेत. त्यांना त्याच तोलामोलाचं निश्चितपणे मानाचं स्थान हे पक्षामध्ये कायमच राहणार आहे. त्यामुळे बिलकुल अशी नाराजी कुठेही नाही. ओके, सांगितलं, दोन्ही सांगितलं मी. तुम्ही उशीर आला नाही, कशाला रिपीट घ्या ना पुन्हा. महाविकास आघाडीच्या अनुषंगाने एक प्रश्न, अजूनही नाना पटोले हे प्रकाश आंबेडकर यांना मदतीचा पुढे करतायत की त्यांनी ज्यांचं जे काय प्रपोजल होतं किंवा ते मान्य करावं आणि 2 जागा घेऊन त्यांच्यासोबत मैत्रीचा पुढे करावा. तर याकडे कसं पाहताय? नाही, बघा, महाविकास आघाडीनं काय करायचं, कुणी कुणाला हात मदतीचा पुढं करायचा, पुढं मदतीचा केलेला हात कुणी हातात घ्यायचा का झिडकारायचा हा त्यांचा प्रश्न आहे. पण माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या चर्चा करताना आम्हाला त्यांना कधी बोलवलं गेलं नाही. त्यांना बोलवलं तरी काही अंशी चर्चेमध्ये त्यांना बाहेर ठेवलं गेलं बाजूला. त्यामुळं त्यांचं स्पष्ट भूमिका आहे की या बाबतीतली तुमच्या बहुजन वंचितची भूमिका त्यांनी त्यांची स्वतंत्र भूमिका जाहीर केलेली आहे. आता नाना पटोले काय म्हणतायत किंवा आणखीन कोणी काय म्हणताय हा त्यांचा प्रश्न आहे. मान्य बाळासाहेब आंबेडकर त्याच्यावर योग्य विचार करतील, काय निर्णय घ्यायचा तो घेतील. सातारा जे आहे ते अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. महाराष्ट्राचे उदयनराजे जे आहे ते मीच उमेदवार आहे म्हणतायत. नक्की काय होत नाही? हे बघा, मी मगाशी सांगितलं आपल्याला 3रा टप्पा, 4था टप्पा आणि 5वा टप्पा हे उर्वरित जे 3 टप्पे लोकसभा निवडणुकीचे आहेत तिथली चर्चा सुरू आहे.
मतदारसंघनिहाय, लोकसभा मतदारसंघनिहाय चर्चा सुरू आहे. चर्चेतनं मार्ग निघेल आणि निश्चितपणे स्थानिक जे सातारा जिल्ह्यामधले आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रमुख सर्व पक्षांचे आहेत, या सगळ्यांशी आपापला पक्ष चर्चा करतोय. चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग निघेल. निवडणुकीच्या कालावधीत मंत्र्यांची काही वक्तव्य जी आहे ती चर्चेचा विषय बनलेली आहेत. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांनी एक वक्तव्य केलं की मंडलिकांसाठी वेळ पडली किंवा गरज भासली तर हेलिकॉप्टरमधून लोक आणू. तुम्ही या सगळ्या विधानांकडे कसं पाहताय? अशा पद्धतीने विधानं जर मंत्री करत असतील. नाही, स्टार प्रचारकांना हेलिकॉप्टरमधनंच जावं लागतं. कारण जे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत त्या स्टार प्रचारकांना एका दिवशी 4-4, 5-5 सभा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी रितसर निवडणूक आयोगाची परवानगी काढून पक्षाच्या अकाउंटवरनं पैसे खर्च करून हेलिकॉप्टरने किंवा विमानांनी स्टार प्रचारकांना जावं लागतं. माननीय मुश्रीफ साहेबांचा उद्देश तो होता की वेळ प्रसंगी लोकांना म्हणजे स्टार प्रचारकांना असं त्याला म्हणायचं असेल. प्रतिभा दानोरकर म्हणतात की भाजपची लक्ष्मी स्वीकारा पण काँग्रेसलाच मतदान करा. नाही, आता हे त्यांनी कुठल्या अर्थानं बोलल्यात मला माहित नाही, परंतु या वक्तव्यावरनं पाठीमागं न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा झालेली होती. या मागच्या काही निवडणुकीमध्ये असंच लक्ष्मी दर्शनाचा विषय काही नेत्यांनी काढला होता किंवा काही वक्तव्य आली होती आणि त्या बाबतीत न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानं सुद्धा याच्या बाबतीतले काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी किंबहुना उमेदवारांसाठी प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.